सुस्वागतम. कारण काय मंडळी दबदबाने म्हटल्यानंतर भजन तर आलंय आणि खरोखर तुम्हाला मी मुद्दाम धन्यवाद देतो या मंडळाला की परंपरागत चालत आलेली जी परंपरा आहे पारंपरिक पद्धतीच्या डबलबारीची तुम्ही अजून मोडीत काढलेली नाही आणि याही पुढे सुद्धा ती मोडीत तुम्ही काढू नये अशी तुमच्या चरणाची मी प्रार्थना करतो. या आयोजक मंडळासाठी आपण आपल्या आयोजक मंडळासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा वर्षाव करूया.
धन्यवाद मंडळी. काय आहे, निसर्गापुढे आपण कोणीच नाही आहे, बरोबर की नाही. एखादं वादळ होत्या तर नव्हतं करून टाकू शकतं, परंतु आपल्या भैरी भवानीची कृपा आहे, पाऊस थोडक्यातच थांबलेला आहे. आणि अशा आपण आशा धरूया की लाईट येईलच, आणि आता तो थोडीशी झलक दाखवली आहे, बरोबर की नाही. भले माझ्या वेळेत लाईट नको येऊ दे, परंतु माझ्या जोडीवाल्याच्या टायमा गेली तरी पुरे, जेणेकरून हा कार्यक्रम सक्सेस होतो, ही माझी प्रामाणिक भावना, बरोबर. म्हणून ह्या सांगते म्हणून जोडीवाल्याला ऐकात येत असा बसा जवळ, नाही तर मग सांगायचं नाही मग ऐका गेला नाही तू, बरोबर असो. कारण खरोखर पारंपरिक बारी म्हटल्यानंतर तुम्ही तर अनुभवलात कित्येक वर्ष, त्याला टाइम लिमिट असते. पहिल्या बुवाने किती वेळ करावं बारी भजन, दुसऱ्या बुवाने किती वेळ भजन करावं, एक ठराविक फॉर्मॅट ठरलेला आहे, बरोबर की नाही महाराज, तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे टायमाचं बंधन पाळून जे सादरीकरण करता येईल ते करण्याचा आम्ही दोन्ही बुवा निश्चित प्रयत्न करणार. आमचे गुरुबुवा सुद्धा सुंदर गोड गाण्याने गाणारे आहेत, आणि आम्ही भाग्यवान आहोत महाराज. दुर्वास गुरुबुवांचा सुद्धा मुलगा चिरंजीव आता 10वी परीक्षा देऊन आपल्या बापाशी बरोबर भजना गेलो, एवढी मोठं भाग्य आहे. जसं की माझं जीव सुद्धा बाबू बरोबर हाडला म्हणजे हा पक्वाची दुसरी परीक्षा प्रथम श्रेणी घेऊन पास झालेला आहे, आणि 12वी सायन्सला आता शिकतोय. हाऊस पाटील नाही होती हो, तिथे क्लास बुडतो त्याला जागराने खडे नेतात, परंतु हेच जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेवी येर ते अनुष्ठिती सामान्य सगळं, बरोबर की नाही. माझ्या आजी आजोबांपासून चालत आलेली परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, भजन संप्रदायाची. आणि म्हणून मी मुद्दाम सांगतो आवर्जून कुठे मुलाखत असली तर की मी भाग्यवान आहे. कारण काय तर माझ्या आजोबांपासून चालत आलेली वारकरी संप्रदायाची आणि या संगीत भजन संप्रदायाची अशा 2 भजन परंपरेचा वारसदार मी आहे. एवढं मोठं भाग्य, आणि ही आमची खरी श्रीमंती आहे. आणि एवढे लांबून आम्ही येऊन इथे तुमच्या समोर, तुमच्यासारख्यांसमोर आम्हाला भजन सादर करायला मिळते, बरोबर की नाही. याच्यापेक्षा दुसरी कुठची श्रीमंती नाही. म्हणून मी नेहमी सांगतोय आमका झोपेच्या गोळी भावच्या लागत नाही, बरोबर, आणि उठाच्या गोळी भावच्या लागत नाही. कारण काय समाधानी असो, रात्री मस्त की भजन करायचं घाम काढून. आता बघा लाईट नाही, थोडस त्रास होतो आमका, वाजवणाऱ्यांना त्रास होतो, कारण साऊंड सिस्टीमची सोय झालेली आहे, आता सवय झालेली आहे, तर सगळे बारकावे साऊंड सिस्टीम मध्ये मिळतात. आता जरा तो त्रास होतो लोक त्या बोलण्याचा जरा म्हणजे घशात प्रॉब्लेम आहे, परंतु तुमच्या मनोरंजनासाठी, तुमच्या सेवेसाठी, त्या भैरी भवानीच्या सेवेसाठी तो त्रास आपण झुगारून लावतो, बरोबर की नाही. म्हणून भजन 11 मात्रा रुद्रताल.
लाईट येऊ वगैरे न येऊ असं फक्त तुम्ही टाळी वाजत राहा कडकडा बरं त्या लाज वाटा होईल कारण एवढं समाज अंधारात बसलो आणि कार्यक्रम करता बरोबर. परंतु एक कौतुक आहे महिला मंडळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मुंबईवरून सुद्धा मुद्दाम आपल्या या कुलदेवतेच्या कार्यक्रमासाठी मंडळी हजेरी लावत असतात बरोबर की नाही. आणि हा कार्यक्रम डेव्हलप करणं ही प्रत्येकाची जबाबदारी उचललेली आहे प्रत्येकाने. बाहेरच्या गावातून येतो लोक कोण तर दोऱ्यातून येतले खांबाळ्यातून येतले आणि आमचा कार्यक्रम याच्यावर अवलंबून नाही. म्हणून या मंडळाला खरोखर विशेष कौतुक करण्यासारखा आणि महिला मंडळांचा मोठा सहभाग हा म्हणून विशेष तुमचा कौतुक. कारण बघा कारण मुळात भजन ही डबलबारी माध्यमाची मुळात या लोकांची का विषय नाही. परंतु आणि हे जे कार्यक्रम असतात हे बाहेर कुठच्या गावात जाऊन ही मंडळी बघू शकत नाही. म्हणून आपल्या गावामध्ये त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला लागला पुन्हा एकदा धन्यवाद. तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. फक्त शेवटपर्यंत जाऊ नको. लाईट येऊ दे तर नको येऊ दे. आमचे दुर्वास गुरु खरोबर चांगले आहेत. स्वभावाने प्रेमळ माणूस आहे. गातात तर सुंदर गोड गळ्याने आणि उत्तम त्यांची साथ संगत आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा तुमचा असाच टाळ्यांचा आशीर्वाद राहू. काय होता डबलबारी म्हणतात आताच्या सध्याच्या काळात व्यक्तीचा माध्यमात या काय प्रकार काय ठिकाणी काय गोवांकडून नको त्या गोष्टी घडतात. असं तो विषय आपला नाही. परंतु आयोजक मंडळाने याची खबरदारी घेतली पाहिजे की आपल्याकडे कार्यक्रम कसा व्हायला पाहिजे आणि त्याचे नियम अटी आयोजक मंडळाकडे असावे लागतात बरोबर की नाही. म्हणून तुमचं विशेष कौतुक की ज्यावेळी फोन आला कार्यक्रमाचा त्यावेळी म्हणाले की आम्हाला पारंपरिक पद्धतीची भारुडासहित डबलबारी पाहिजे. आणि खरोखर मी तुम्हाला म्हणून धन्यवाद देतो मुद्दाम कारण ही परंपरा आपण जपली पाहिजे. कोणीतरी पुढाकार घेऊ बरोबर की नाही. आणि आज जोडीला सुद्धा माझा आवडता बुवा आहे दुर्वास गुरु आमचा खूप आवडता माझा बुवा आहे. सुंदर गोड गळ्याने गाणं त्यामुळे म्हणून तो जोडी म्हणतो आचरणे गावी सामना रंगला पूरव सुताराचा. हे गरज बरोबर की नाही. पुरव नाही तर त्यावर पाणी पडतात आणि सुधार नाही तर आता आपले नांगर काल पाहिजे झाले ट्रॅक्टर बरोबर की नाही.
जसे तुम्ही पूर्वी जुनी जाणती माणसं असतात ती पाट्यावर चटणी वाटायची, आता मिक्सर येईल, बरोबर ना. पूर्वी गिरटी असायचो, ती मुसळा घेऊन सडाचे प्रकार असायचे. काला येतच नाही ना, काळ बदलत चाललो आणि अपडेट व्हायला पाहिजे, बरोबर की नाही गुरुजी. काळाप्रमाणे आपल्याला बदलता आलं पाहिजे. त्यामुळे दोष कोणाचा नाही आहे. चटणीवर पाट्यावर चटणी वाटून खाणाऱ्यांचा पण तेवढाच महत्व आणि मिक्सरवर खाणाऱ्यांचा पण तेवढाच. कारण काय, आता प्रत्येकाकडे वेळ नाही, बरोबर. धावता युग झालेला. कोण कोण नोकरी धंद्यासाठी धावपळ असते प्रत्येकाची. मुलांना शाळेत सोडण्याच्या गोष्टी पूर्वी तसा नाही होता आमच्या वेळा. अरे ही प्राथमिक शाळा 7वी पर्यंत, बरोबर. आणि एका तुकडीत किती 30, 35, 40 मुलं एका 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 वर्गात. तुकडे वाढीचं टाकायचो अ ब क. आणि पूर्वी अशी म्हणजे पद्धतच नव्हती. म्हणजे शिक्षण व्यवस्था सुद्धा तेवढी हे नव्हती. शिक्षक आपल्या प्रमाणे परीने काम करायचे. परंतु आता डिजिटल शिक्षण झालं, बरोबर की. प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर आले, लॅपटॉप आले आणि नवीन नवीन काळाप्रमाणे शिक्षण व्यवस्था सुद्धा बदललेली आहे. पूर्वी आमच्या वेळा गॅक होता, पाठी फाटलेली चड्डी असली तरी बटन तुटला तरी काय नाही, वर मून चढवायची तशी, बरोबर. आणि वाटेला लागायचं, काकेत पिशी मारायची. आता मुलांच्या खांद्यावर दप्तर नाही, औषधीच्या पाठीत, बरोबर की नाही. काळ बदललो. औषधींका दिवसभर तुटीच लागली. आमच्या वेळा तसा काय नाही होता. एक पाठी फुटली आणि वही तेव्हा नाहीच भंगली, शिला पडली, बरोबर महाराज. आणि चप्पल पायात काजींच्या सीझनात चप्पल, काजींचा सीझन येता ना, ज्याच्या हाती गका त्याच गावतील काजींची पापा, तेव्हा चपलांची सुकाळ. त्यामुळे भूक लागली, ती पॅन्ट पण कशी शिरा पडली असायची, तर बटन बिटन तुटलेलं असायचं, एका धड बटनच नाही, खाली पडायची, एका हाताने चड्डी धरून तसंच धावता. चला टाइम झालो, 2 टाइम शाळा. भूक लागली, पॅन्ट पडाक लागली का ती याला काटून घ्यायचा आणि ते म्युझिक लावून टांगरा लावायचं, टाईट करायची. आणि दुपारी जेवलो काय तर टांगरा सैल करायचा, पॅन्ट टाईट. लक्षात दिला बरोबर. अरे बाबा तुमका आता सोय झाली, तुमका 6 महिन्यात नवीन ड्रेस देतो जाऊ बापूस, बरोबर. पण पूर्वीचा काळ तसं नव्हतो. आम्ही म्हणजे आमची लोक, आमची पिढी जी शिकली ना, ही अशा परिस्थितीत शिकली. आता ह्या पोरग्यात 2-2, 3-3 चपलाचे जोड माझ्या तिला 6 महिन्यात घ्या लागतात. आता जो मोठं तो अँड्रॉइड, अरे बरं होय किती. कोरोनाच्या काळात होती शिक्षण व्यवस्था ऑनलाईन, आता होय किती ना, आता सवयच पडली. बरं असं घाशीत आपली. दोष कोणाचा नाही, पालकांचा दोष नाही किंवा मुलांचा दोष नाही, काला येतच पहिला. परंतु त्या जे साहित्य आपण दिलेलं आहे मोबाईल, त्याचा यथायोग्य उपयोग होतोय की नाही ही पालकांची काळजी, पालकांची जबाबदारी आहे, बरोबर की नाही. नाही तर आज आपण झोपले पूर्व हतुरात मोबाईल घेऊन, हा परीक्षेच्या वेळा घ्यायचा तोंडाचा झाला. अरे क्लासात नाही, धड शाळेत जाणार ना, तुझी तब्येत बिघडली की त्या 12 वाजेपर्यंत अभ्यास करणार नाही, करतोस का, बरोबर. बरं खातच का खातच, तुझी तरवा अशी किती आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, तर भविष्यातली आपली पिढी आपण आपल्या हातात, आपली जबाबदारी आहे पालक म्हणून, सांगायचं तात्पर्य. म्हणून गजर घेऊया पुढे. हरिनामाचा वसा घेऊन झालो भजनी बुवा. हरिनाम हा वसा, ही परंपरागत चालत आलेली परंपरा आहे. मी भजनी बुवा का झालो हे प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. मी मनुष्य योनीमध्ये जन्माला का आलोय, मला भगवंताने मनुष्य योनीमध्ये जन्माला का घातलेलं आहे, बरोबर की नाही. माणूस म्हणून माणसाचं कर्तव्य काय हे प्रत्येकाला त्याची जाणीव व्हायला पाहिजे, मग माणूस स्वैर वागू शकत नाही. म्हणून म्हणतोय हरिभजनाचा वसा घेऊन झालो भजनी बुवा. अध्यात्माचा करतोय अध्यात्माचा करतोय दावा. जर हे भजन अध्यात्मावर चाललेलं आहे, 100% चाललेलं आहे,
मग असं जर असेल तर याला मोठी परंपरा आहे भजनाला, बरोबर की नाही? मग हे भजन गात असताना आपण वाणीने, आपल्या पवित्र अशा वाणीने काय काय किती बोलावं, वंगाळ किती बोलावं, मनोरंजन 100% व्हायलाच पाहिजे, बरोबर की नाही? कारण नुसतं आम्ही जर हा हो करीत राहिलो तर लोक कंटाळतात थोडेफार, कारण प्रत्येक बुद्धी क्षमतेची माणसं इथे बसलेली असतात, बरोबर की नाही? कोणाला भजन गायन आवडतं, कोणाला मनोरंजन आवडतं, कोणाला प्रबोधन आवडतं. मग या सगळ्यांचं एक मिलाप करण्याची जबाबदारी भजनीवर असतो. तरी सुद्धा त्याचा तोल ढळू जाऊ देऊ नये, कारण 84 लक्ष योनी फिरून हा आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा, बरोबर की नाही? एक एक कोटी फिरून ह्यो पवित्र असं मानव जन्म आपल्याला मिळालेलो हा. आंधळं भजन करीत बसलो, बरोबर की नाही? मग तो माळावर भजन करीत बसलो, रामकृष्ण रे विठोबा रखुमाई वगैरे करी, तेवढ्या तिकडून कावळो येलो एक, आणि कावळो त्या आंधळ्याच्या टाळीत सापडलो. त्यांना पटकन धरले आणि ती टाळी वाजवता होता. योगायोग आंधळ्या का दिसत होतो काय कावळो नाही, बरोबर की नाही? कळत न कळत त्या टाळीमध्ये कावळा सापडला. तसं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे पवित्र असा, तो भजनाच्या परमेश्वराच्या चरणाशी सत्काराने नामस्मरणामध्ये आपल्याला गुंतवून ठेवता आलं पाहिजे, बरोबर की नाही? त्यावेळी आपण मनुष्य म्हणून सांगायला पात्र आहोत. आता इथे एवढा पवित्र असा कार्यक्रम आहे, पवित्र ही जागा आहे, इथे आम्ही जर भजनी भवानी काहीतरी वंगळवाणीने एकमेकाला ताशेने ओढले तर हे पवित्र ह्या जागेचं भ्रष्ट होईल, बरोबर की नाही? या तुमच्या मंडळीचा पारंपरिक भजन ठेवण्याचा हेतू काय आहे? त्यामागे तोच हेतू आहे असेल कदाचित, बरोबर की नाही? कारण 2020 प्रकार तुम्ही आम्ही पण करतो, परंतु आम्ही अजूनपर्यंत आमच्या गुरुजींच्या आशीर्वादात अजून आम्ही कधी आमची पायरी ओंढाळलेली नाही. म्हणून आज गुरुवास गुरुबुवा मगाशी आले माझ्या समोर, माझ्या प्रतिस्पर्धी आजचा गुरुवास गुरुबुवा माझ्या प्रतिस्पर्धी आहेत, मला काही बोलतील सुद्धा ते डबल बारीच्या माध्यमातून, परंतु माझ्या चरणाशी नतमस्तक होऊन माझा प्रतिस्पर्धी भजनात माझ्या बरोबर सामने करायला बसतोय, हे आम्ही मिळवले या भजन संप्रदायामध्ये, बरोबर की नाही? मग हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. म्हणून म्हणतोय घेतली पाहिजे. ही नारळाची गादी आहे, बरोबर की नाही? ही आपल्याला आपण भाग्यवान म्हणून मिळालेली आहे. आपण सन्मानाच्या या खुर्चीमध्ये बसलेलो आहोत. आपल्या आई वडिलांची पुण्याई असेल, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असेल, आपल्या ग्रामदैवतेचा आशीर्वाद असेल, आपल्या गुरुजींचा आशीर्वाद असेल, बरोबर ना महाराज? त्यामुळे ही सन्मानाची खुर्ची मिळालेली आहे. आता तुम्ही खुर्चीवर बसलात, काय काय ठिकाणी तर माणसं प्रेक्षक भजन रसिक जमिनीवर घालून घेतात, म्हणजे बसून घेतात, आणि आम्ही उंचावर बसले असतो. याचं कारण काय? तर या समाजाला संबोधित करण्यासाठी 4 तासाची किंवा 4-5 तासाची जबाबदारी आमच्याकडे भगवंताने सुचवलेली आहे, ठेवलेली आहे, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येकाला बुवाला माणसाला जाणीव व्हायला पाहिजे, म्हणून म्हणतोय. आणि असं जर झालं नाही तर हा समाज सत्याचा नाश करण्या, न्याय करण्या देव बसणार आहे, बरोबर की नाही? वाकड्याला सरळ इथंच करते, वाकड्यात सरळ वाकड्या कुठ्या वाकड्या नेम काढून घ्यायला काय येतात, बरोबर की नाही? आपल्या गावठी भाषेत म्हणा ना, वाकडं कुठं वाटलं तर वाकडा नेम काढून जरा, नेम म्हणजे होल पारायण काढत असतो, तेव्हा त्या तो बरोबर बसतात सरळ, म्हणून म्हणतोय.
आणि साऊंड सिस्टीम ह्या वाढव रे ता कमी कर रे. त्यामुळे ही जमलिंग झालेली आहे, सुधरत नाही. तो काय वाजवता ते काय म्हणतं, मी काय बोलतोय, त्याचा ताळमेळ टोटल लागत नाही. म्हणून म्हणतो माणसं आहेत मुंबई पासून ऐकलेली. आमचे गुरुवर्य कोकणकरा भूषण भजन सम्राट चंद्रकांत कदम एक एक शब्द ऐकायला लोक तरसायचे. अमृत तुल्य असे शब्द वाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडायचे. दाही बोटाने पेटी वाजवून रागधारी भजनाची मांडणी करणारे आमचे परशुराम बुवा पांचाळ, बरोबर की नाही. आणि संगीत सम्राट विलासबुवा पाटील, वामनबुवा खोपकर भजनाचे बादशाह, त्याला पेटी पुरी पडायची. या मंडळींची जी भजनं ऐकायला लोक तरसायची, रात्र रात्र जागरण करायचे आणि पारंपरिक पद्धतीच्या बाऱ्या, बरोबर की नाही. म्हणून आजच्या काळात घडीच्या बुवानी सुद्धा बुवागिरी शिकत नाही रे. हा, हे आधी आपल्या गुरुजींकडून शिकायचं असतं. भजन कसा मांडू गया, राग ताल हे गोष्टी शिकत ठीक, ते अभ्यास अनुभवातून शिकायचे पुढे. परंतु आपण भजनी बुवा का झालो याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. आपल्या आई वडिलांची पुण्याशिवाय या गोष्टी होत नाही. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. माझा मुलगा ते तबल्यावर साथ करतोय, इकडे माझा पुतण्या पप्पाजवळ साथ करतोय, आईकडे पुतण्या, ही शिष्यमंडळी आहेत माझी. एवढं मोठं भाग्य आहे, एवढी मोठी श्रीमंती आहे, बरोबर की. ही पैशात मोजता येत नाही यार, बरोबर की नाही. आता एवढं तुम्ही घाट घातलात, मुंबईवरून ही मंडळी येत, लाखो रुपये खर्च झाले असते त्या कार्यक्रमात, बरोबर की नाही. पण त्याचा मूल्यमापन करता येत नाही. या कार्यक्रमातून त्या देवीचे आशीर्वाद मिळालेले अमोल असतात, बरोबर की नाही. ते पैशात मोजता येत आणि त्या देवीच्या चरणाशी असलेली तुमची श्रद्धा आहे, बरोबर की नाही. म्हणून पैसो हे काय नाही हो, तो पैसो लक्ष्मी चंचला, आज असा उद्या नाही. आज तो श्रीमंत उद्या भिकारी आहे, उद्या तो भिकारी परवा श्रीमंत होईल. लक्ष्मीचा काय सांगू नये, परंतु आलेली लक्ष्मी कशी टिकवायची, देवाच्या चरणाशी आपण प्रामाणिक राहू. म्हणून म्हणतो म्हणून माझ्या जोडी एक गुरव होईल, बरोबर. गुरव आणि सुतार असलो काय जोडी तयार राहील, त्याशिवाय डबल बारी म्हणता येत नाही. म्हणून म्हणतोय
मला वाजव सांगते बगळ्यांची माळ अजून पाहण्यात दिसतात म्हणतात तसा बरोबर. इयत्ता 12वी मला वाटतं हा 8वी पासून याने पक्वज होता शिकायला सुरुवात केलेली आणि मला बापाशी आता बुवा म्हणा या बुवाचा बरा सुतार बुवाचा सगळे पैसे घरात सुपारीचे सगळे हे पुतो नेव तो पुतो नेव ह्यो झीप हे विद्यार्थी सगळे पैसे बुवाच्या घरात. एक भाव दिलो नाही पण भानगड तुमका माहिती नाही या व्यवहाराची काय ती बुवा जर वाटत किंवा बुवाच्या सांगण्यापासून तुम्ही खरा माणसा पण हे व्यवहार सगळं माका गेल्या गेल्या क्लिअर करू लागतो का पहिला पाकिट फोडून पैसे देऊ नाही तर सकाळी उठल्या उठल्या आवशीकडे कंप्लेंट करतो लक्ष दिला मग आमका वगैरे बोलायला घ्यावं लागतं पहिल्या तिचे पैसे द्यावा इतकं मेहनत करता बरोबर रात्री जो वाजवता तुमच्या बरोबर. त्यामुळे बुवा जर म्हणाल बुवाचे पैसे घरात सगळे राहतो माझ्या पदार्थ काय नाही रे. आणि आता हे बचत गटवाले बचत गट सध्या फॉर्म मध्ये एकदा असाच झाला हो जागरण आम्ही बरं आमचं जाणं आहे कधी पहाटे 4-5 वाजता जाऊन जागरांचे टाटामाटासारखे झोपलो काय झालं बरोबर महाराज एक दिवस झोपलो बारी जाऊन बारी असून जाऊन आणि 10च्या मनात सकाळी उठवता हो उठा आमची मॅडम घरवाली उठा म्हटलं तर झाला काय उठा तरी सांगतोय आधी पहिला ऐका डोळे उडाली काय कुकर लावलेलो भात डाळ केलेली आहे भाजी केलेली आहे तुमचे डोळे केव्हा उघडतील शुद्धी तुमका ये तेव्हा घ्यावा आपल्या हाती आणि खावा. मी इतकी ऑर्डर ऐकल्याबरोबर डोळे ताणलं म्हटलं नट्टापट्टा करून काके पर्स लाव म्हटलं तुझ्या चाललं ग मी चाललंय बचत गटाच्या मिटिंगी अशी तरा आमची तुम्ही म्हणतात नाही तर हे बुवा रातभर बोमाटत पैसे घेतात भरमसाठ आता काय नाही सगळा पाकिट खाली होता हो. सकाळी उठल्या उठल्या ताब्यात ठेवता विषय गमतीचा विषय म्हणून सांगते. परंतु तुम्ही महिला मंडळ सगळेजण आपापला संसार यथायोग्य चालवत आहात यांनी सांगते गंमत म्हणून सांगते. परंतु या संसारासाठी झटणारी महिला आघाडी बरोबर की नाही त्यांचं मोठं कौतुक आहे. आम्ही काय हो आमका काय साधं चाय करत आमची मुश्किल 2 दिवस नसली तर उपाशी मारायची पाळी आमची. त्यामुळे खरोखर संसार करावा तर तो महिला भगिनी स्त्रीनेच करावा कारण तो करतोय ते जे काम आहे ते परमेश्वराने तुमच्या वाट्याला दिलेलं आहे. इथे पैसे कोण श्रीमंत असतात कोण गरीब असतात बरोबर की नाही. पैशाचा काय नाही मोठा पैसे असलेले कंजूसपणा करतो तो देवची दानत नाही. एक असं श्रीमंत होतो दुकानदार अगदी मोठा व्यापारी पण तो नाही तो इनो कंजूस म्हणजे कंजूसीची सीमा तुम्ही सांगू शकता तुमका सांगाल तर असतात तुम्ही काय करायचो बरं त्याला नवरा बायकोची गावली 36 गुण जुळले त्याच्यापेक्षा डबल देवाकडे बत्ती लावायची कंजूसपणाची हद्द देवाकडे बत्ती लावायची संध्याकाळची ओवाळायची ठेवायची फुकायची कशासाठी त्या सारता म्हणजे कंजूसपणा किती माणसाने करूची ती बघा. बरं बायको म्हणतात तशी एक दिवस जर तो विचारलो आठवण करून देणारी ती लक्ष्मी सौभाग्यवती हो माणसाला असा किती दिवशी पेटा बत्ती किती कोशी पेटवची आहे एकापेक्षा एक जोड गोळी जमली आणि एक दिवशी कर्मधर्म संयोग पैसा कशी डबल भारी आहे तशी बाजूच्या गावात कीर्तन होता पाटील महाराजांचा तो म्हणता गो मका जरा गडबड असली तरी काय देवाकडे बत्ती लावा आणि तुम्ही जावा कीर्तना जाते म्हणून पाटील महाराजांचं कीर्तन त्यांना धानलीत बिचाऱ्याने लावल्या बत्ती लावल्या आणि ओवाळ्यात ठेवल्या आणि धानलीत कीर्तना जायचे गडबड फुगा मी सांगतो
फुका विसरल्याबरोबर ही बाई बाहेर गेली आणि तो गेलो जाव साधारण होय 5 मिनिटात चाललो असा आणि त्याला आठवण झाली अरे देवा शिरा पडली बरा बत्ती पेटवून ठेवले ती फुका विसरलं आता म्हणून त्या सरकला झाला त्याबरोबर पाटील म्हणता गो खळ्या चुना झाडता बाहेर ये झाला का तुमका खाल्यासारखी आरण किती मारतास तू खाल्यासारखी आरण नाही गो मगाशी जाताना बत्ती फुका विसरलंय होय मी तुमच्या इतक्या फळा नाही माझं लक्ष असतं तुम्ही बत्ती पेटवताना तुम्ही गेल्याच मी फुकलोय पण माका याक सांगा इतके जे तुम्ही 5 मिनिटात झाला पाटीला ते तुमचा चप्पल किती झाला असा तू म्हणता होय गो खोळा असच काय खोळावलं ह्या बघ म्हणाल हातीत घेऊन दिलं म्हणजे कंजूसपणा किती माणसाला करू बरोबर की ना त्यामुळे माणसात कोणाकडे पैसे असत म्हणून तो श्रीमंता असा मुळीच नाही आणि कोणाकडे पैसे नाहीत म्हणून तो भिकारी गरीबा असा मुळीच नाही रात्री 2 वेळेचा जेवण दिवसभराचा आपल्या कुटुंबासमवेत बरोबर की नाही शेअर करून जेवता गप्पा टप्पा मारत शांत जगा गोळी घेतल्याशिवाय झोपायचा तो या जगातलो खरो श्रीमंता बरोबर की नाही आवडला तर टाळी वाजवा आणि आज तुम्ही आमच्या समोर भजन आमचं ऐकताय बरोबर तुम्ही सुद्धा श्रीमंत आहात आणि आम्ही सुद्धा श्रीमंत आहोत कारण लाईट गेलेल्या वेळामध्ये सुद्धा तुम्ही न कंटाळता नाही तर दुसरं जो म्हणणार दुसरा पडा पण तुमचं नाईलाज झालेलो हा जाऊन घराकडे टीव्ही लावलेला असते ना असं म्हणून म्हणतो का धन्यवाद धन्यवाद
हे पहा, सन्माननीय संतोष मिशाळ यांच्याकडून हे 51 रुपयाचा आशीर्वाद रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आभार मानतो आणि स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही अंधारात बसला, आम्ही अंधारात इकडे होतो, बरोबर. परंतु गुरुबुवांका सांगान ठेवतं लाईटीचा विषय घेऊन काहीतरी माका बोलशा. अंधारात एकट्याने आम्ही खिंड लढवलं, बरोबर की ना. स्पीकरची आम्ही अट धरलो नाही. त्याचा आयोजकांना सांगला असतो लाईट येते करूया, खंय जाता रात्र असते खंय जाता करूया. त्यामुळे सांगान ठेवतं ताकी रिस्कट आहो तिसरे बारी सांगा काय पेटी माहिती गाणं व्हायचं. परंतु आम्हा कलाकारांना एक स्फूर्ती आहे कार्यक्रम जेणेकरून दमदार व्हावा आणि त्या कार्यक्रमाचा आस्वाद मजा तुम्हाला लुटता यावी म्हणून हे दिलेले आशीर्वाद बरोबर याचं मूल्यमापन करू शकत नाही, बरोबर. हे लाख मोलाचं असं म्हणजे याचा गणतीत नाही. कारण मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळी मी फर्निचर काम करायचं मुंबईला असताना त्यामध्ये 2009च्या 50-60 मोठा कॉन्ट्रॅक्ट, भारी मोठं कॉन्ट्रॅक्टर. आणि काम पूर्ण झाल्यानंतर ती कॅश मोजताना जेवढं आनंद व्हायचो नाही तेवढं आनंद हे 5 रुपये सुद्धा जरी कोणी आमका बक्षीस दिलं ना तरी त्याच्यापेक्षा कितीतरी पटी. याचं कारण काय तर ते 50-60 हजार रुपये त्यामध्ये व्यवहार असायचे आणि हे तुम्ही दिलेले आशीर्वाद आहे, बरोबर की नाही. म्हणून त्याचं मूल्यमापन कधी होऊ शकत नाही. आणि ही फक्त कलाकाराला कोणाकडे पैसे जास्त असेल असं म्हणून देता असं विषय नाही. कोण 50 रुपये देता, कोण 500 रुपये देता, कोण 100 रुपये देतात, बरोबर आहे. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे कोण देतच नाही, त्यांचा वाद आक्रोश काय नाही. परंतु त्यांनी टाळी जरी आमच्या कलाकारांसाठी वाजवली ना तरी ते आशीर्वादच असतात, बरोबर की नाही. आणि हे आशीर्वाद घेऊन आमच्यासारखा कलाकार पुढे जात असतो, बरोबर की नाही. ही आता तुम्ही सगळी मंडळी जी जमलात तुमच्या कुलदेवतेच्या चरणाशी, बरोबर की नाही. काहीतरी त्याला एक कारण आहे. तिच्या आशीर्वादाच्या जोरावर तिने दिलेला आशीर्वाद घेऊन त्या आशीर्वादाची एनर्जी वर्षभर तिकडे पुरवत आहे तुमच्या, बरोबर की नाहीतर आपण परमेश्वर ईश्वर सत्ता आहे तर आपण काहीच नाही. मग अशी बघायला ना 5 मिनिटात खेळ बरोबर 5 मिनिटात होती सुरुवात, बरं होत्या तर नवदा करून टाक ही त्याची सत्ता चाले शरीर फळाची असते पूर्ण बरोबर की महाराज. त्यामुळे परंतु या देवीची कृपा आहे, उशिरा का होईना ही लाईट आली आणि आम्हाला सुद्धा तिनेच सद्बुद्धी दिली की अंधारात सुद्धा अंधार असला तरी चालेल, परंतु तुम्ही माझं नामस्मरण सुरू ठेवा. पूर्वीच्या काळी लाईट नाही होते, गॅस बत्ती होती, त्याच्यावर आम्ही भजन केलेली माणसं असं. आता सांगू दे मोठे मला सांगितलं की होतं माका 50 वर्ष पूर्ण झाली, 50.5 वर्ष व्हायची वय माझा काय दिला 36 वर्ष माझ्या भजनाची कारकीर्द. डबल बारीच्या माध्यमात जवळजवळ मला वाटतं 24-25 वर्ष वय दिली डबल बारी मी करते. त्यामुळे अनेक
चांगले वाईट अनुभव आणि ह्या आमका सुरुवातीला आम्ही या इकोसिस्टमवर काय भजना केलं बरोबर ना. रात्र 9-9 10-10 भजना करू टकलेर पेटी घेऊन फिरा बरोबर की नाही. आणि म्हणून ही जुनी जी माणसं आहे आमच्या पूर्वीची पिढी सुद्धा जी आमच्यापर्यंत हे साहित्य आलेलं आहे बरोबर की नाही. आता माझ्या घरात 3 पेटी होत पाय पेटी 3 पेटी होत सगळे चांगल्या प्रकारचे हात पेटी आहे का पक्वाची 2 ह्याला सगळं साहित्य आहे ही देवाने दिलेली ती ना. पूर्वीच्या काळी लोकांकडे परिस्थिती नव्हती. हात पेटी कधीतरी चतुर्थी 3 ठिगळ व्हायची मारायचे पॅच मारायचे बरोबर. तो भातो धड भमलो निघे आणि हात पेटीवर भरणा करायचे आणि त्या पेटीची कंडिशन काय म्हणणार मिस्त्री भातो एक मारणारो आणि वाजवणारो एक तो मोठो पोहा तो हिरो भातो मारणारो माहिती असत भातो मारणारो ना तो मारता आवाज आता ह्यो मारता भाते यात कानाचा दाखवतो ते तो भातो फुगलो मारणार आहे का दुसरं पाठी दुसरं कोणी उघडी मांडी घालून सांगायचं तात्पर्य काय तर त्या काळामध्ये सुद्धा त्या लोकांनी ही भजनं सांभाळली बरोबर की नाही. परिस्थिती नव्हती आर्थिक परिस्थिती नव्हती. आता माझ्या घरात 3 पेटी होत मी सांगितलं 4 पेटी होत हात पेटी धरून पण पूर्वीच्या काळात ही सुखसुविधा नव्हती. पप्पाची आता हे आमच्या पूर्वी असा वाढव तसा वाढव आमचा ते शब्द पण माहिती राहतो कारण त्या पिढीपासून आम्ही ही भजना करीत दिलेली असते लक्षात दिला. म्हणून ही सुद्धा तुमची जी परंपरा आहे बरोबर चांगल्या मुंबईवरून एवढी मंडळ येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे तुम्ही मेहनत घेतला ही खाऊची गोष्ट नाही बरोबर की नाही. मग हा त्रैवार्षिक गोंधळ म्हणा कारण भवानी म्हटल्यानंतर तिथे गोंधळ बरोबर गोंधळ होतो ना इथे भवानी म्हटल्यानंतर गोंधळ येतो जानेवारीला त्रैवार्षिक गोंधळ असतो. कोणाकोणाचा लग्नाचा गोंधळ असतो म्हणजे लग्न झाल्यानंतर गोंधळ होता. कोणाकोणाचा वार्षिक गोंधळ असतात आणि कोणाकोणाचा त्रैवार्षिक अशी प्रत्येकाची परंपरा वेगवेगळी असते बरोबर ना माऊली माझ्या माहितीप्रमाणे. आणि गोंधळ म्हटल्यानंतर गोंधळी येईल बरोबर की नाही. असाच एक गोंधळाचा प्रकार काव्यातून तुमच्या समोर आम्ही सादर करतो. त्याचप्रमाणे सर्वांनी सार्थक रावराणे यांच्याकडून 101 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलेला आहे. परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे सर्वांचं जीवन आनंदी कर अशी तुझ्या चरणी प्रार्थना करून बक्षीस स्वीकारतो. असाच एक गोंधळ गीत तुमच्या समोर सादर करतो. आता जी आपल्याकडे एक गोंधळ बनतात संबळ नाही परंतु माझे जे पक्वाजोदक आहेत ते संबळाचा प्रकारचं वादन हा पक्वाजोदक हातवडीच्या सहाय्याने संबळाचा आवाज काढेल आणि हा पक्वाजोदक माझा 2 तबले एकत्रित करून संबळाचा वादनाचा आवाज काढेल त्याचा तुम्ही आनंद लुटा. आणि तुम्हाला जर 100 आवडलं तर 100% टाळ्याचा आशीर्वाद देण्यासाठी द्या.
सन्माननीय सुधीरजी दर्डे यांच्याकडून माझे दोन्ही पक्वास झाले त्यांच्यासाठी 100 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलेला स्वीकार करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांना आशीर्वाद द्या. दोघांचे आभार मानतो. हे बाबा रोख हिशोब घ्यावा. घराकडे जाऊन केलेच नको. बरोबर नावजी संधी द्यायची त्यांना सुद्धा तुम्ही चरप करा, आशीर्वाद द्या. आणि एक प्रोटोकॉल आहे. पारंपरिक डबल बारीचा एक टाइम लिमिट असते, बरोबर ना. आता दुर्वास जाता जाता सांगते गुरुबुवानो तुमका मी काय विशेष बोललेला नाही, बरोबर. आणि उगीच माझे शब्द जर पाय देशा तर तिसरी फेरी माझ्याकडे कांडा कसा काढी, बरोबर की ना. त्यामुळे आपली तुम्ही शिस्तीत बारी करा. लोकांचं मनोरंजन 100% करा, बरोबर. बरोबर मनोरंजन होऊ होतं. आपल्याची काय बुद्धी असत अक्कल असत त्याप्रमाणे प्रबोधन होतं, बरोबर ना. माका जिथे परमेश्वरा सुचवलेला तेवढा मी लोकांसमोर मांडलंय. चांगला वाटत ते घेतील. चांगला असत तर माझ्या गुरुजींची कृपा आशीर्वाद असतील, माझ्या पाटील महाराजांचे आशीर्वाद असतील. वाईट असत तर आमचे दोष असतील, बरोबर की नाही. गोड बनून घ्या. लक्षात दिला. Thank you.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिली बारी मी ते थांबवतो. आता दुर्वास गुरु आपली बारी सुरू करतील भारुडा सहित. कारण दोन्ही बुवांना भारुड गाण्यासाठी बांधील आहोत. दोन्ही निमंत्रण तसं आहे. आम्हाला पारंपरिक पद्धतीची भारुडा सहित बारी हवी आहे. आणि भारुड म्हणाला भारुडाला किती वेळ लागतो दुर्वास गुरु बुवांना पण चांगलं माहिती आहे, मला पण चांगलं माहिती आहे. हे सगळ्या वेळेचं नियोजन करून बुवांनी बारी सादर करावी. आणि जर गाडी 3 तास चांगलं तोडल्याशिवाय राहते. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई.